भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीने भिवंडी शहर दुमदुमले। महायुतीच्या जयकारांच्या घोषणांमध्ये झेंडूच्या पाकळ्यांची उधळण आणि ठिकठिकाणी आरती करत नागरिकांनी कपिल पाटील यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचे स्वागत केले। या उत्स्फूर्त स्वागताने महायुतीच्या प्रचार रॅलीला विजय रॅलीचे स्वरूप आले होते। कपिल पाटील यांनी वाडा, शहापूर, मुरबाडमध्ये काढलेल्या यात्रांना ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला होता। कपिल पाटील यांच्या प्रचार फेरीतील गर्दीत सातत्याने वाढ होत आहे। भिवंडी शहरातही ठिकठिकाणी रॅलीला प्रतिसाद मिळाला। या रॅलीचे फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि बँजोच्या सुरात स्वागत केले गेले। महायुतीच्या भव्य रॅलीतील नागरिकांचा उत्साह पाहून विश्वासाची अनुभूती पाहावयास मिळाली, असे कपिल पाटील यांनी सांगितले। रॅलीमध्ये भाजपाचे आमदार महेश चौगुले, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, भाजपाचे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष शेट्टी, शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगराध्यक्ष मदनबुवा नाईक, ज्येष्ठ माजी नगरसेवक बाळाराम चौधरी, मनसेचे लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, माजी नगरसेवक श्याम अग्रवाल, सुमित पाटील यांच्यासह महायुतीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। भिवंडीतील नागरिकांशी संवाद साधताना 10 वर्षात केलेल्या कार्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली। महायुतीच्या माध्यमातून भिवंडीच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाला। ठाण्याहून भिवंडीला येणाऱ्या मेट्रोचे काम 80% झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल। माजीवाडा वडपे महामार्गामुळे वाहतूक कोंडी संपुष्टात येईल, तर रांजणोली, मानकोली आणि दुर्गाडी पुलामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भिवंडीत विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सांगितले। भिवंडी शहरात 2 टप्प्यात रॅली निघाली। भिवंडी पूर्व मतदारसंघाची रॅली रांजणोली येथील साईबाबा मंदिरापासून सुरू झाली। भादवड, टेमघर, नवी वस्ती, अशोकनगर, नागाव, गायत्री नगर, चाविंद्रा, पद्यानगर, मानसरोवर, कामतघर, ताडाळी परिसरातून रॅली गेली। सायंकाळी दुसऱ्या टप्प्यात अंजूर फाटा, खारबाव, नारपोली, धामणकर नाका, गौरीपाडा, टिळक चौक, अजयनगर, गोकुळनगर, कोंबडपाड्याहून ही रॅली निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त झाली। रॅलीमध्ये समाजातील सर्व स्तरांच्या नागरिकांबरोबर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता।